वाफेची शक्ती. जुन्या आठवणीतील इयत्ता दुसरीमधील पाठ आज आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. सकाळची वेळ होती. खूप थंडी पडली होती. छोट्या जेम्स वॅटसन केव्हा एकदा चहा घेईल असे झाले होते. त्याने शेगडी पेटवली. थोड्याच वेळात निखारे चांगले फुलले. जेम्सने किटलीत चहाचे आंधण ठेवले. जेम्स नेहमी कसल्या ना कसल्या विचारात गढून जात असे. आताही तसेच झाले. किटलीत पाणी उकळत ठेवल्याचे तो विसरूनच गेला. तेवढ्यात शेगडीवरील किटलीचा आवाज होऊ लागला. विचारात घडलेल्या जेम्सचे तिकडे लक्ष गेले. किटलीचे झाकण थरथरताना त्याला दिसले. झाकण मध्येच थोडेसे उचलले जाई आणि पुन्हा खाली बसे. झाकण उचललेले गेले की वाफ फुस करून बाहेर पडे आणि ती निघून जाताच झाकण पुन्हा खाली बसे. हे पाहून जेम्सच्या मनात आले, अरे, येथे तर वारा नाही की कोणी नाही. हे झाकण कशाने बरे खाली होत असेल? कोण बरे हे हलवत असेल? इतक्यात किटलीतून वाफ एकदम जोराने उसळली. त्याबरोबर किटलीचे झाकण थडथडले आणि खाली पडले. जेम्सला मोठे नवल वाटले. त्याने चटकन झाकण उचलून ते पुन्हा किटलीवर ठेवले. थोड्या वेळाने पुन्हा वाफ उसळली. पुन्हा झाकण थडथडले आणि खाली पडले. वाफेचा आणि झाकणाचा हा खेळ जेम्स बघतच राहिला. हा खेळ बघता बघता त्याला एक गोष्ट समजली. वाफेच्या अंगी शक्ती असली पाहिजे. शक्ती नसेल तर झाकण उडेल कसे? जेम्स याच एका विचारात गढून गेला. किटली ती एवढीशी, तिच्यात वाफ ती कितीशी असणार? पण तीच कोंडली की झाकण ताडकन उडून देते. मग मोठी किटली घेतली तर? मोठी किटली घेऊन जास्त वाफ कोंडली तर मोठे झाकण उडून पडेल? जेम्सला अशा नवनव्या कल्पना सुचू लागल्या. वाफेत जर शक्ती आहे तर त्या शक्तीने गाडी का ओढली जाऊ नये? घोडे गाडी ओढतात म्हणजे तरी ते काय करतात? आपल्या शक्तीने ती ओढतात ना. मग खूप वाफ कोंडली तर खूप खूप शक्ती तयार होईल. अशी ती तयार झाली तर त्या शक्तीने गाडी रेटता येईल, हलवता येईल, पळवता येईल. त्यासाठी खूप वाफ कोंडली पाहिजे. जेम्स मनात म्हणाला, मी आता वाफेचे एक यंत्रच तयार करतो. वाफेच्या यंत्राशिवाय जेम्सला दुसरे काही दिसेच ना. त्याला जेवण खाणंही सुचेना. दिवस रात्र तो त्या एका गोष्टीच्या मागे लागला. त्याच एका कामात तो गढून गेला. काही दिवस गेले, महिने लोटले. अखेर एक दिवस वाफेचे यंत्र तयार झाले. जेम्सला अतिशय आनंद झाला. इंग्लंडमधल्या जेम्स वॅटला वाफेच्या शक्तीचा शोध लागला. साऱ्या जगाला त्याने एक फार मोठी शक्ती मिळवून दिली. कारण याच शक्तीवर आज आगगाड्या धावतात, आगबोटी चालतात, कारखान्यातील मोठमोठे यंत्रांची चाकेही फिरतात. अशी कितीतरी कामे होतात. वाफेची ही शक्ती म्हणजे जेम्स वॅटने जगाला दिलेली एक फार मोठी देणगीच होय. हा पाठ तुम्हाला कोणत्या इयत्तेत होता तुम्ही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.